तर गडिंग्लज शहरातील ऐतिहासिक अशा MR स्कूलच्या मैदानावर आपण आहोत। गडिंग्लज शहरात एक फुटबॉलची पंढरी म्हणून MR स्कूलला ओळखली जाते आणि गडिंग्लज युनायटेडचे प्रमुख दीपक कुपनवार सर आपल्यासोबत आहेत। त्यांनी एक स्पर्धेचं आयोजन सर्व गडिंग्लजमधील नागरिकांच्यासाठी केलेलं आहे। ती स्पर्धा नेमकी काय आहे ते आपण आता कुपनवार सरांच्याकडे जाणून घेणार आहोत। सर, ही स्पर्धा नेमकी काय आहे, स्पर्धेचं स्वरूप एकंदरीत काय असणार आहे? गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत दर वर्ल्ड कपला फुटबॉल चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण अचूक अंदाज स्पर्धा आयोजित करतो। यंदाही आपण ही अचूक अंदाज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरी सुरू झालेली आहे। या बाद फेरीत आता 48 पैकी 8 संघ शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण बाद फेरीत जर बघितलं तर ब्राझील, नेदरलँड यासारख्या दिग्गज संघांना जर्मनीसारखे संघ या स्पर्धेतून आऊट झालेले आहेत। त्यामुळं या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोण विजेता होणार याची उत्कंठा फुटबॉल चाहत्यात शिगेला पोहोचलेली आहे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण अचूक अंदाज फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सर, या स्पर्धेत जर सहभागी व्हायचं असेल तर काय करावं? या अचूक अंदाज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 प्रकारच्या प्रवेशिका आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत। एक ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी गुगल फॉर्म आपल्या संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आलेला आहे, जे आपल्या गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचं सोशल मीडिया अकाउंट आहे, फेसबुक आणि इंस्टाग्राम, त्यामध्ये ही लिंक ओपन करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने कार्ड आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत। विशेषतः ती जी लहान मुलं आहेत ज्यांच्याकडे मोबाईल वापरायला मर्यादा आहेत अशा लहान मुलांना कार्ड आपण उपलब्ध केलेले आहेत आणि या दोन्ही माध्यमातून या ठिकाणी प्रवेशिका स्वीकारल्या जाते। सर, या स्पर्धेची प्रवेश फी किती आहे आणि मुदत कितीपर्यंत? यासाठी प्रवेश फी असं नाममात्र फी म्हणून आपण 100 रुपये ठेवलेले आहे। परंतु ही स्पर्धेची आता बाद फेरीतील 3रा टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे। एकूण 8 संघ शिल्लक राहिलेले आहेत। तर 10 तारखेपर्यंत या ठिकाणी प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत, जेणेकरून उपांत्यपूर्व फेरीतील निकाला अगोदर या ठिकाणी चाहत्यांना आपले प्रश्नावलीची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत। सर, स्पर्धेसाठी पारितोषिके काय काय करतात? या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं 5,000 रुपये व जो वर्ल्ड कप जिंकणार आहे त्या संघाची जर्सी, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख 3,000।